नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी तसेच यापूर्वी पुणे येथे कार्यरत असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी आज विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात येत निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष असलेले तक्रारदार संजय चव्हाण यांनी गंभीर आरोप करत आदिवासी बहुल भागात एक स्तर वेतन श्रेणी मंजुरी तसेच विविध शाळांना टप्पा अनुदान देण्यासाठी शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे। या माध्यमातून करोडो रुपयांची माया गोळा केल्याचा दावा करत त्यांनी शासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीची दखल घेण्यात आली असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। विधान परिषदेत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी ही लक्षवेधी मांडली असून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आमदार किशोर दराडे यांनी दिली आहे। दरम्यान या गंभीर आरोपांमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून आता शासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गोरख सोनवणे, ब्युरो रिपोर्ट, निफाड। राज्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये चालू असलेला सावळा गोंधळ आपण 2-3 महिन्यापासून अभ्यासतो आहोत। सगळी जनता बघते आहे। मात्र तरीही नाशिक विभाग आणि नाशिक जिल्ह्यामधल्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये याचा काही परिणाम झाला आहे असं वाटत नाही। 9-9 महिन्यापासूनच्या फायली या शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांच्या टेबलवरती प्रलंबित आहे। काहीतरी धातुरमातुर कारणं सांगून त्रुट्या काढायच्या आणि लोकांना हेलपाटे मारायला लावायचे, अशा प्रकारचं कामकाज इथं चालू आहे। कामकाज नावाचं काही काम होत नाही आहे। लोकांचं फुकटचा वेतन हे लोक घेत आहे आणि अधिकाऱ्यांना त्याची जाणीव नाही आहे। मला आपल्या मार्फत या अधिकाऱ्यांना इशारा द्यायचा आहे की माध्यमिक शिक्षणाधिकारी नंदुरबार या अधिवेशनामध्ये तक्रार संघटनेने केल्यामुळे निलंबित झाले। जर 8 दिवसामध्ये याचा फरक झाला नाही तर शिक्षण मंत्र्याकडे यांचे तक्रार करून यांच्या विरोधामध्ये दप्तर दिरंगाईच्या कायद्याचा भंग केला म्हणून कारवाई करण्यासंदर्भात सगळ्या संघटना तक्रार करणार आहेत। एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन जिल्हा परिषदेच्या गेटवर संघटनांच्या वतीने करण्यात येईल असा इशारा मी अधिकाऱ्यांना देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना 11 फेब्रुवारी 2020 रोजी एलसीबीने अटक केली असल्याने सर्व प्रकरण त्यांच्यावर शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। 4 जुलै 2024 रोजी पत्नी व त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बंड गार्डन इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे। अशा अधिकारी शिक्षण अधिकारी नंदुरबार, माझा प्रश्न आहे, शिक्षण अधिकारी नंदुरबार यांचे गुन्हे दाखल असताना व चौकशी सुरू असताना त्या पदावर कोणी नियुक्ती दिली आहे व त्याला कोणाचा आधार आहे हे सभागृहातला अवगत झालं पाहिजे। दुसरी गोष्ट, शालार्थ प्रकरण नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय आपल्या सूचनेप्रमाणे जोरात चालू आहे, पण जे अधिकारी अटक आहे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही। हे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालार्थ आयडी मिळते, पण ते अधिकारी मोकाट फिरत आहे। तिसरी गोष्ट अशी, जे अधिकारी धुळे, नंदुरबार, पुणा या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं दप्तर त्या ठिकाणी आवक मिळत नाही। गेले धुळ्यामध्ये आज जर बघितलं तर एकही प्रकारचं आवक जावक रजिस्टर नाही। कितीतरी अधिकारी गेले, कोणत्या प्रकारे काम केलं तिला कोणते कागदपत्र त्या ठिकाणी मिळत नाही। एसीबीने गुन्हे दाखल केले त्या ठिकाणी साधारणतः 31 लाख रुपयाची संपत्ती अशी घोषित केली, पण साधारण जर बघितलं 100 कोटी रुपयाच्या आसपास या अधिकाऱ्यांनी माया जमवलेली सर, आणि अशा अधिकाऱ्याला आपण सहकार्य करणार का हा माझा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, अनेक संघटनांनी आपल्याकडे अर्ज केले, तक्रारी केले, अद्यापही या अधिकाऱ्यांची आपल्या उत्तरातच म्हटलंय सर त्याच्यामध्ये का संजय चव्हाण यांनी तक्रार केलेली, आपण चौकशी लावली, अजूनही तो अधिकारी तिथं स्वतःची मनमानी करत आहे। दुसरी गोष्ट, बॅकडेटर जुने म्हणजे रिटायर झाले किंवा बदली झाली तिथून सुद्धा सहाय्य करण्याचं कामकाज आजही चालू आहे, ते कधी बंद होणार आहे? अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण निलंबित करून एसआयटी मार्फत चौकशी करणार का? मंत्री महोदय, आपण पाहत आहात
सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज 24 तास.